नमस्कार मित्रांनो. तर लक्ष्मी निवास या मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की लक्ष्मी मंदिरामध्ये आलेली असते. ती देवापुढे प्रार्थना करते. तिच्या मनात जी चलबिचल चालू आहे ती थांबवण्यासाठी प्रयत्न करते आणि डोळे मिटते. तिला डोळे मिटल्यावरती सारखं एकच आठवतं की श्रीकांत भावना यांचं लग्न ठरलं होतं आणि ऐन लग्नाच्या वेळेला ॲक्सिडेंट झाला आणि लग्नाच्याच दिवशी आपला मोठा जावई गेला. हे सगळं तिला आठवतं. ती देवाकडे प्रार्थना करते आणि म्हणते, देवा आता असं काही होऊ देऊ नको. मला एका मुलीचं असं वाईट झाले, पण माझ्या दुसऱ्या मुलीचं चांगलं होऊ दे. सगळं तुझ्याच हातात आहे. मला जी भीती वाटते ती सगळी जाऊ देत मनातून. ती प्रार्थना करत असते आणि तेवढ्यात सिद्धू तिथे येतो. सिद्धू देवाच्या पाया पडतो. भावनाचा इतका शोध घेतला तरी भावना काही सापडत नाही, म्हणून तो देवाकडे प्रार्थना करतो. तो म्हणतो, देवा माझी अंजली कुठे राहते, तिचं खरं नाव काय आहे मला कळू देत. माझ्या घरात लग्नाची बोलणी चालू आहे. मला ते लग्न नाही करायचे. मला माझ्या ड्रीम गर्लसोबत अंजलीसोबतच लग्न करायचे. तो देवाकडे रिक्वेस्ट करतो आणि समोर बघतो. त्याला लक्ष्मी दिसते. तो लक्ष्मीला म्हणतो, काय काकू तुम्ही इथे कसं काय? लक्ष्मी म्हणते, अरे तुला सांगितलं होतं ना, माझ्या मुलीचं लग्न ठरलंय आणि त्यासाठी देवाकडे प्रार्थना करायला आले होते. सिद्धू म्हणतो, काकू तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, सगळं चांगलं होणार आहे. तुम्ही बिंदासपणे लागा तयारीला. अहो लग्न छानच पार पडणार. आणि हो, काही मदत लागली तर मला सांगा. लक्ष्मी म्हणते, हो रे बाबा सांगेन तुला. मी निघू का आता? आज पत्रिका द्यायला जायचं सगळीकडे. तो म्हणतो, चालेल काकू, मी तुम्हाला सोडू का? चला. लक्ष्मी म्हणते, नको रे, तुला पण काम असेल, मी जाते. सिद्धू म्हणतो, नाही नाही, मला त्याच दिशेने जायचे, बसा गाडीवर तुम्ही. लक्ष्मी सिद्धूच्या गाडीवर बसते आणि दोघंही गप्पा मारत घरापर्यंत पोहोचतात. सिद्धू म्हणतो, काही मदत लागली तर मला सांगा, हक्काने सांगा मला, मी नक्कीच येईल. सिद्धू जात असतो. लक्ष्मी त्याला थांबवते. ती आतमध्ये जाते आणि धावत पत्रिका घेऊन येते. लक्ष्मी त्याला पत्रिका देते आणि म्हणते, सिद्धू ही पत्रिका तुझ्यासाठी, तुझ्या घरच्यांसाठी. तू सगळ्यांना घेऊन यायचं आहे लग्नाला. सिद्धू म्हणतो, हो काकू मी नक्की येईल. सिद्धू लक्ष्मीला बाय करतो आणि तिथून जातो. लक्ष्मी आतमध्ये येते. तर इकडे रूममध्ये भावना आनंदीचा अभ्यास घेत असते आणि तिथे जान्हवी येते. जान्हवी आनंदी भावना यांना आनंदी बघते आणि तिला खूप चांगलं वाटतं. ती आतमध्ये येते आणि म्हणते, भावनाताई तुला असा आनंदात बघून मला खूप छान वाटतंय ग. तुझं टेन्शन सगळं गेलं ना? भावना म्हणते, हो ग, मला आनंदीचीच काळजी होती. आता त्या सुखात आहेत ना, बस मला बाकी काही नको. अगं त्या घरामध्ये तिला कशी वागणूक मिळत होती. अगं जेव्हा त्यांचा मेसेज आला होता ना, तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. मला राहवत नव्हतं. पण आता नाही, इथे आहेत ना, मी त्यांना कुठेच जाऊ देणार नाही. भावना जानूला विचारते, जानू तू खुश आहेस ना? जानू म्हणते, हो ताई मी खुश आहे. पण अगं तुझं असं झालं. भावना म्हणते, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. माझ्यासोबत आनंदी आहे आणि मी निर्णय घेतलाय ना, मला नाही लग्न करायचंय. आता फक्त मला आनंदीला वाढवायचे. तू तुझ्याकडे लक्ष दे. भावना जयंतचं नाव घेऊन जान्हवीला चिडवते. दोघेही आनंदात असतात. तर इकडे लक्ष्मी मागच्या बाजूला काहीतरी काम करत बसलेली असते. निवास तिथे येतो. निवास लक्ष्मीशी बोलत असतो, पण लक्ष्मीचं लक्षच नसतं. निवास तिच्या जवळ येतो तिला म्हणतो, लक्ष्मी काय झाले? लक्ष्मी म्हणते, अहो श्रीकांत रावांच्या बाबतीत जे काही झालं ते मला सारखं आठवते. तुम्हाला आठवतंय ना, अशाच आपण पत्रिका छापल्या होत्या, पत्रिका वाटल्या होत्या. लग्नाचा दिवस सुद्धा उजाडला होता आणि त्यावेळेस लग्नाच्या वेळेस अशी दुःखद बातमी आली. मला खूप वाईट वाटतंय आणि तेच सारखं आठवते. ते तेव्हा जे झालं ते. निवास म्हणतो, लक्ष्मी असं काही होणार नाही, तू टेन्शन घेऊ नको आणि आवर लवकर, त्याला आमंत्रण करायला जायचे. लक्ष्मी ठीक आहे म्हणते आणि आवरते. लक्ष्मी निवास आधी सिंचनाच्या माहेरी जातात. तिथे पत्रिका द्यायला येतात. गाडे पाटील यावेळेस चांगलं बोलत असतात. त्यांना नुसतं एकच आठवत असतं की सिद्धूच्या हातून श्रीकांतचा ऍक्सिडेंट झाला होता. सिद्धूला हे कळता कामा नये आणि कोणालाही कळायला नको, म्हणून ते चांगलं बोलत असतात. मागच्या वेळेस लक्ष्मी आणि निवास यांचा जसा अपमान केला होता गाडे पाटलांनी, त्यांना चहा सुद्धा घेऊ दिला नव्हता, त्या पद्धतीने ते आता काहीच करत नाही. ते उलट त्यांना मानाने बसवतात, त्यांना चहा पाणी देतात आणि त्यांचं सगळं बोलणं ऐकून घेतात. इकडे सिद्धू घराबाहेर येतो. तो घराबाहेर हरी आणि लक्ष्मी निवासची गाडी बघतो. त्याला कळतं की सिंचनाच्या सासरचे आलेत. तो खूप भडकतो आणि आतमध्ये यायला तयारच नसतो. त्याचे मित्र त्याला म्हणतात, अरे सिद्धू असं काय करतोय, चल ना आतमध्ये. सिद्धू म्हणतो, नाही, मला त्या लोकांचं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. सिद्धू बाहेरच्या बाहेर निघून जातो. तर इकडे लक्ष्मी निवास गाडे पाटलांना पुन्हा एकदा आमंत्रण देतात आणि म्हणतात, लग्नाला नक्की या. सिंचना तिथेच उभी असते. लक्ष्मी निवास जसे निघतात तसे सिंचना पण निघते. हरी तिथेच बसलेला असतो. गाडे पाटील हरीचा खूप अपमान करतात, खूप त्याला घालून पाडून बोलतात. हरीच्या डोळ्यात पाणी येतं. तो पर्स घेतो आणि तिथून निघून जातो. तर इकडे वीणा स्वयंपाक करता करता बसलेली असते. तिला तिच्या आई वडिलांची आठवण येते. भावना तिथे येते आणि विचारते, वीणा वहिनी काय झाले, तू अशी का बसलीयस? वीणा म्हणते,
बघ ना ग, आई बाबा आज पत्रिका द्यायला गेलेत. आपल्या जानूच्या लग्नाची पत्रिका सिंचनाच्या घरी द्यायला गेलेत. सिंचनाच्या आई वडिलांशी ते बोलणार आहेत, त्यांना पत्रिका देणार आहेत. आणि माझं, अगं माझं काय होतं इथे? माझे आई वडील असून त्यांच्याशी मी बोलू शकत नाहीये. माझ्या घरी एवढा चांगला कार्यक्रम आहे, एवढा आनंद आहे, आणि त्यांना आमंत्रण देऊ शकत नाहीये. विणाला आपल्या आई वडिलांची खूप आठवण येते आणि ती रडायला लागते. भावना तिची समजूत काढत असते. भावनाला सुद्धा वाईट वाटतं. तर थोड्या वेळाने विणा लग्नाची सगळी तयारी करत असते आणि कोणत्या बॉक्समध्ये काय ठेवले हे सगळं लिहून काढत असते. तेवढं तिथे मंगल येते. मंगल आपल्या दोन्ही मुलींसोबत आलेली असते. ती विचारते, लग्नाची तयारी कुठवर चालू आहे? म्हणलं यावं बघावं. तशी पण काय, तुम्हाला मी काही नकोच आहे. माझं लग्न करून दिलं म्हणून मी परकीच झाले. मंगल लक्ष्मीला आवाज देते. लक्ष्मी तिथे येते. लक्ष्मी म्हणते, मंगल तसं काही नाहीये ग, ये, बरं झालं तू आलीस ते. अगं आता लग्नाची तयारी झालीच आहे आपली ना, खरेदी झालीये, आता सगळं घरातली गडबड बाकी आहे, ती करायला तू मदत कर. मंगल म्हणते, आई अगं मी तुला मदत केली असती ग, पण काय ना आता मला खूप काम आहेत, मला घरी जायचं होतं ना. वीणा मंगलकडे बघून हसायला लागते. तर इकडे सिद्धू थोड्या वेळाने घरी येतो आणि गाडी पाटील त्याला म्हणतात, अरे सिद्धू कुठे गायब झाला होतास? सिंचनाचे आज सासू सासरे आले होते, त्यांना तुला भेटायचं होतं. आणि तू, अरे यायचं होतं ना दुपारी घरी, तुझे मित्र आले होते, त्यांनी सांगितलं तू दारातूनच बाहेर निघून गेला. सिद्धू म्हणतो, त्या लोकांना कशाला तुम्ही इथे बोलवलं? मी तुम्हाला सांगितलंय ना, मला त्या लोकांचं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. गाडी पाटील म्हणतात, हे बघ सिद्धू, असं करून चालणार नाही आपल्याला. ते इथे आले होते, त्यांच्या मुलीचं लग्न आहे आणि त्यासाठी पत्रिका द्यायला आले होते, आपल्याला त्या लग्नाला जावं लागेल. सिद्धू म्हणतो, आपण कुणीही त्या लग्नाला जाणार नाहीये. बाबा तुम्हाला कळतंय का? अहो त्या लग्नाला जाणं म्हणजे आपण आपला स्वाभिमान बाजूला ठेवण्यासारखं होईल आणि त्या लग्नाला जायचं नाहीये आपण. त्यांच्या मुलीचं लग्न ते धूमधडाक्यात करतायत आणि आपल्या मुलीचा विचार तरी केला त्यांनी? आपल्या मुलीला पळवून घेऊन गेले. अहो आपण किती स्वप्न बघितली होती सिंचनाच्या आईताईच्या लग्नाची, पण काहीतरी पूर्ण झालेत का? म्हणून मला त्यांचं तोंड सुद्धा बघायचं नाही. सगळे सिद्धूला समजवायचा प्रयत्न करतात, पण सिद्धू खूप चिडलेला असतो. कोणाचं काही ऐकत नाही, आतमध्ये निघून जातो. सगळ्यांनाच खूप टेन्शन येतं. तर इकडे रवी सुपर्णा दोघंही बोलत असतात. रवी म्हणतो, आता फक्त आहे ना ही प्रॉपर्टी आपल्या नावावरती झाली पाहिजे. सुपर्णा म्हणते, दादाने आपल्यासाठी काय ठेवलं? एवढीशी प्रॉपर्टी ठेवली आणि सगळं त्या भावनाच्या आणि आनंदीच्या नावावर करून टाकलं. आणि ती आनंदी सारखी भावना भावना करत असते. का? मी तिची आत्या नाहीये, मी तिला जीव लावत नाहीये. रवी, काही झालं ना तरी आनंदी मला इथे हवी आहे. रवी म्हणतो, अगं आनंदी लहान आहे, तिचं शाळा पाणी, अगं आजारपण दुखणं खुपणं कोण करेल? राहू दे, तिला तिथे राहायचंय ना, राहू दे. आणि भावनाला काय करायचं ते करू दे. थोड्या दिवसांनी आनंदी मोठी झाली की त्याला आपण इथे घेऊन येऊ, तू अजिबात काळजी करू नको. सुपर्णा म्हणते, मी त्या भावनाला सोडणार नाही, तिला मला धडा शिकवायचा आहे. सुपर्णा तंतनात आतमध्ये निघून जाते. तर रवी इथे विचार करत असतो. तर इकडे लक्ष्मी तुळशीची पूजा करत असते आणि जयंत तिथे येतो. जयंत लक्ष्मीच्या पाया पडतो आणि आतमध्ये सगळ्यांना भेटायला जातो. लक्ष्मी जयंतची गाडी बघते. ही काळी कलरची गाडी आहे आणि काळ्या रंगाची गाडी श्रीकांतची सुद्धा होती. लक्ष्मीला भावनाचं लग्न ठरलं, पत्रिका वाटल्या आणि ऍक्सिडेंट झाला हे सगळं आठवतं. तिचा एकदम थरकाप उडतो आणि लक्ष्मी धावत आतमध्ये येते. इथे जयंत सगळ्यांशी बोलत असतो. लग्न कसं करायचंय आणि कुठे करायचंय हे सगळ्यांना सांगत असतो. लक्ष्मी धावत आतमध्ये येते. लक्ष्मी म्हणते, तुम्ही लग्न म्हणाल तिथे आपण करू, पण माझी एकच विनंती आहे. जयंतराव, तुम्ही काही दिवस का होईना पण तुमच्या गाडीने प्रवास करू नका. जयंत म्हणतो, आई अहो गेले काही दिवस मी बघतोय, तसं जसं लग्न जवळ येते तसं तुम्ही खूप काळजीत आहात. काही झालंय का? अहो एवढी काळजी करू नका माझी, मी ओके आहे. लक्ष्मी म्हणते, तुम्हाला नाही कळणार काय झालंय ते. लक्ष्मी रडायला लागते. निवास तिला समजावत असतो. लक्ष्मी निवास यांच्या डोळ्यात पाणी बघून जयंतच्या डोळ्यात पाणी येतं. जयंत विचारतो, काय झाले? ते दोघं एकमेकांकडे बघायला लागतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.